are still not ready for this. काल रात्रीपासून एक्साइटमेंट एवढी होती की झोपच लागत नव्हती. सकाळी बरोबर 3:30 वाजता मी आणि माझे फ्रेंड्स बाईक घेऊन निघालो, कारण प्लॅन होता धोम डॅमचा. रस्ते एकदम शांत होते, हवा थंड होती आणि राईडची वाईब वेगळीच होती. रात्रच टनल संपल्यावर आम्ही एक छोटासा ब्रेक घेतला, तिथे चहा घेतला, थोडा गप्पा मारल्या आणि पुन्हा निघालो. जशी जशी सकाळ होत होती तशी तशी सनराईज पाहायची एक्साइटमेंट अजून वाढत होती. नंतर मग आम्ही पोचलो वाईला सुद्धा आम्ही थांबलो थोडा वेळ, तिथे सुद्धा चहा पिली आणि मग पुढच्या प्रवासाला आम्ही सुरुवात केली. काय विचारलंस? एवढ्या सुंदर मुलींना घे ना प्रेममध्ये भाई. तो गाईज आम्ही बाईक इथे लावलेल्या आहेत. अनिकेतची इथे बाईक आहे, सुजलची इथे आहे, सुजल इथे आहे आणि माझी बाईक इथे आहे. काय रे, काय पडलं? चुकीचा घेर टाकला. कुठे आहे पण तो दिसत पण नाही. तो थोड्याच वेळात आम्ही विरासत रिसॉर्ट आणि रेसिडेन्सी जवळ पोहोचलो. हे हॉटेल दिसलं की उजव्या बाजूला टर्न घ्यायचा आणि तिथून सुरू होतो धोम डॅमचा भन्नाट व्ह्यू. ही जागा प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये असल्यामुळे तिथे एंट्रीसाठी टायमिंग आहे. सकाळी 7 वाजता गेट ओपन होतं आणि आम्ही तिथे पोहोचलो 6:45 वाजता. मग काय 15 मिनटं आम्ही वाट बघितली आणि जसे 7 वाजले तसं गेट उघडलं आणि समोर दिसला एकदम भारी नजारा. शांत पाणी, थंड वारा आणि सनराईजची ती वाईब. सातारा जिल्ह्यातला वाई जवळ असलेला धोम डॅम आणि निसर्गप्रेमी आणि बाईक राईडसाठी एक परफेक्ट स्पॉट आहे. कृष्णा नदीवर बांधलेला हा डॅम आपल्या शांत बॅकवॉटर, आजूबाजूच्या हिरव्या डोंगरांना आणि सुंदर सनराईजसाठी खूप फेमस आहे. पुण्यापासून फक्त 100 किलोमीटर अंतरावर असल्यामुळे विकेंड राईडसाठी हा एक मस्त डेस्टिनेशन आहे. फोटोग्राफी, ड्रोन शॉट किंवा मित्रासोबत नेचर एन्जॉय करत असेल तर धोम डॅमला नक्कीच एकदा भेट द्यायला पाहिजे.